एका कारल्याच्या ज्यूसनं त्याचा घात केला होता। पतीचा मृतदेह कालव्यात तरंगताना आढळला होता। तिनं पोलिसात पती हरवल्याची तक्रार सुद्धा दिली होती, पण तिच्या समोर होता आता त्याचा सडलेला कुजलेला मृतदेह। तिनं आक्रोश केला, पण आता तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे। सुरुवातीला सरळ वाटणारी ही घटना एका छोट्या संशयामुळे इतकी बदलली की पोलीस सुद्धा हैराण झाले। समोर आलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि वेल प्लॅन्ड मर्डरचं सत्य। कर्नाटकातली भद्रावती जिल्ह्यातली पेपर टाउन पोलीस स्टेशनमधली ही घटना। एक 26 वर्षांची पत्नी तिच्या दिरासोबत तिथं आली होती। तिचा पती 3 दिवसांपासून गायब होता आणि तो कुठे आहे याचा शोध लागत नव्हता, म्हणून ती तक्रार द्यायला तिथं आली होती। ही 26 वर्षांची फ्लोरा नॅन्सी आपला पती हरवल्याची तक्रार देण्यासाठी तिथं आली होती। तेव्हा तिथल्या पोलिसांनाही असं वाटत होतं की ती बिचारी खूप घाबरलेली आहे, पिचलेली आहे। त्यावेळेस तिच्यासोबत होतं तिचा दीर फ्रान्सिस। 18 जानेवारीला फ्लोरा नॅन्सी तिचा नवरा हरवल्याची तक्रार द्यायला गेली होती पोलीस स्टेशनमध्ये, पण तिचा नवरा प्रकाश बाबू 15 जानेवारीपासूनच गायब होता। फ्लोरा नॅन्सीनं तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की तिचा नवरा रात्रीच्या वेळी एका रिक्षावाल्यासोबत गेला आणि त्यानंतर तो परत आलाच नाही। ती त्या रिक्षावाल्याला ओळखत नाही असं सुद्धा फ्लोरा नॅन्सीनं पोलिसांना त्यावेळेस तक्रार करताना सांगितलं होतं। पोलिसांनी तपासात मदत होईल असे काही प्रश्न फ्लोरा नॅन्सीला त्यावेळेस विचारले। फ्लोरा नॅन्सीनं उत्तरं दिली, पण ती बरीच भावूक झाली होती। तेव्हा मग पोलिसांना तिची दया आली आणि पोलिसांनी तिला जाऊ दिलं। तक्रार दाखल केल्याच्या साधारण 2 ते 3 दिवसानंतर पेपर टाउन पोलीस स्टेशनला एका शेजारच्या पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता। त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पेपर टाउन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना एका ओळख पटत नसलेल्या डेड बॉडीबद्दल सांगितलं। पेपर टाउन पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या पुरुषासाठी जी तक्रार आली होती, अगदी तसंच वर्णन असलेल्या पुरुषाची ही डेड बॉडी सापडली आहे असं त्या पलीकडच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं। ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडनं ओळख पटवली तर कदाचित तोच पुरुष असेल असा संशयही त्या पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना त्यावेळेस व्यक्त केला होता। आता पेपर टाउन पोलीस स्टेशननं फ्लोरा नॅन्सीला बोलावून घेतलं। फ्रान्सिस आणि फ्लोरा नॅन्सी तातडीनं रुग्णालयात पोहोचले। तिथं त्यांनी डेड बॉडी बघितली। ती डेड बॉडी ही डिकम्पोज झालेली होती, फुगली होती, पण तरीही तो प्रकाश बाबू असल्याचं त्याच्या पत्नीनं फ्लोरा नॅन्सीनं ओळखलं। तिच्या दिरानं म्हणजेच प्रकाश बाबूच्या भावानं फ्रान्सिसनंही ओळखलं। त्यानंतर फ्रान्सिस आणि फ्लोरा नॅन्सी यांना भावना अनावर झाल्या। पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये प्रकाश बाबूचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे आता त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला। प्रकाश बाबूचे अंत्यविधी झाल्यानंतर परदेशातनं आलेला त्याचा भाऊ फ्रान्सिस हा अस्वस्थ राहायला लागला। प्रकाश बाबूचा असा मृत्यू झाल्याचं त्याच्या मनाला पटत नव्हतं। त्याला संशय येत होता की काहीतरी चुकीचं आहे, चुकीचं घडलेलं आहे आणि ते प्रकाश बाबूसोबत घडलेलं आहे। फ्लोरा नॅन्सीनं प्रकाश बाबू घरी न आल्याची तक्रार तो गायब झाल्याच्या 3 दिवसानंतर का केली हा फ्रान्सिसला त्यावेळेस प्रश्न पडला। प्रकाश बाबू घरी आलाच नाही, 3 दिवस आला नाही, तर मग याची माहिती फ्लोरा नॅन्सीनं त्यांच्या कुटुंबातल्या कोणालाच का दिली नाही हा मुद्दा सुद्धा त्याला सतावत होता। फ्रान्सिसला फ्लोरा नॅन्सीचा पती 3 दिवसांपासून गायब आहे हे सुरुवातीलाच का फ्लोरा नॅन्सीनं सांगितलं नाही असं सारखं वाटत राहिलं। फ्रान्सिसनं मग मोठा निर्णय घेतला आणि तो पेपर टाउन पोलीस स्टेशनमध्ये गेला। त्यानं प्रकाश बाबूच्या मृत्यूबद्दल आपल्याला संशय आहे असं पोलिसांकडे सांगितलं। आता कुटुंबियातल्या एका व्यक्तीनं संशय व्यक्त केल्यामुळे आणि तो त्या व्यक्तीचा सख्खा भाऊ असल्यामुळे पोलिसांनाही पुन्हा या केसमध्ये लक्ष घालणं भाग पडलं। पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची मागणी या फ्रान्सिसनं केली। प्रकाश बाबूची डेड बॉडी 3 दिवस पाण्यात असल्यामुळे फुगली होती, डिकम्पोज झाली होती। त्यानंतर त्या डेड बॉडीचं पोस्टमॉर्टेम आणि अंत्यविधी सुद्धा त्या डेड बॉडीवर झाला होता, पण तरीही पोलिसांनी कुटुंबियांच्या आणि त्यातही प्रकाश बाबूच्या भावाच्या इच्छेखातर ती डेड बॉडीचं जिथं बरियल करण्यात आलं होतं तिथनं ती डेड बॉडी काढून तिचं पुन्हा एकदा पोस्टमॉर्टेम केलं। आता मात्र पुन्हा केलेल्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये प्रकाश बाबूच्या मृत्यूचं दुसरंच कारण पोलिसांसमोर आलं। गळा दाबल्यामुळे प्रकाश बाबूचा मृत्यू झालाय असं आत्ताचा म्हणजे दुसरा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सांगत होता। आता पोलिसांनी पुन्हा तपास करायला सुरुवात केली। प्रकाश बाबूचा मृत्यू कसा झाला याचा तपास आत्ता यावेळी पोलिसांना करायचा होता। त्यात त्यांनी फ्लोरा नॅन्सीची सुद्धा चौकशी सुरू केली होती। फ्लोरा नॅन्सीनं आता मात्र पोलिसांच्या चौकशीत प्रकाश बाबू त्याच्या ऑटो रिक्षा चालक मित्राबरोबर त्या दिवशी गेल्याचं सांगितलं। पहिल्यांदा जेव्हा प्रकाश बाबू हरवल्याची तक्रार करायला फ्लोरा नॅन्सी तिथं गेली होती तेव्हा तिनं प्रकाश बाबू अनोळखी रिक्षावाल्यासोबत निघून गेल्याचं म्हटलं होतं आणि आता दुसऱ्यांदा जेव्हा तक्रार झालेली आहे आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे की प्रकाश बाबूचा मृत्यू हा गळा दाबल्यामुळे झालेला आहे, त्यावेळेस जेव्हा पोलीस तपास करत आहेत तेव्हा मात्र
फ्लोरा नॅन्सी सांगते आहे की तो ओळखीच्या एका रिक्षावाल्याबरोबर गेला होता। आता फ्लोरा नॅन्सीकडून प्रकाश बाबू ज्यांच्या संपर्कात होता त्या साऱ्यांचा नंबर पोलिसांनी मिळवायला सुरुवात केली आणि त्या सगळ्यांशी पोलीस संपर्क सुद्धा करायला लागले। पण पोलिसांनी जेव्हा त्या प्रत्येक नंबरचा तपास केला त्यापैकी कुणीच प्रकाश बाबूच्या आता संपर्कात नव्हतं। तसंच प्रकाश बाबू गायब होण्याच्या आधी काही दिवसही संपर्कात नव्हतं किंवा त्याला भेटलं नव्हतं हे पोलिसांना तपासात आढळलं। आता पोलिसांसाठी तो ऑटो रिक्षा ड्रायव्हर जो फ्लोरा नॅन्सीच्या नुसार ज्याच्या बरोबर प्रकाश बाबू गेला होता तो एक गुपित झाला होता किंवा त्या ऑटो रिक्षा ड्रायव्हरचं एक गुपितच पोलिसांसमोर वाढलं होतं। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले, ऑटो रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर आणि इतरांचीही चौकशी सुरू केली, पण काहीच पोलिसांच्या हाती लागत नव्हतं। पोलिसांनी या तपासात येणारे विरोधाभास चेक करायला आता सुरुवात केली आणि त्यांना पहिला क्लू मिळाला तो फ्लोरा नॅन्सीच्या कॉल डिटेल्समध्ये। पोलिसांना फ्लोरा नॅन्सीच्या सीडीआर मधनं एक नाव मिळालं, राजशेखरय्या। फ्लोरा नॅन्सी ज्याच्या सतत संपर्कात असल्याचं पोलिसांना त्या सीडीआरवरनं लक्षात आलं। या राजशेखरय्या आणि फ्लोरा नॅन्सीचे एकमेकांना होणारे फोन आणि मेसेज इतके होते की त्या दोघांवर आता संशय पोलिसांना यायला लागला होता। फ्लोरा नॅन्सीच्या चौकशीत एक वेळ अशी आली की त्यानंतर पोलिसांनी फ्लोरा नॅन्सीला पोलिसांकडे असलेलं सीडीआर समोर ठेवत राजशेखरय्याबद्दल विचारलं, कारण फ्लोरा नॅन्सी पोलिसांना राजशेखरय्याबद्दल काही केल्या सांगायला तयार नव्हती। प्रकाश बाबूचं काय झालं याच्याबद्दल ती काही थेट माहिती द्यायला तयार नव्हती। तेव्हा मग पोलिसांनी थेटच फ्लोरा नॅन्सीच्या सीडीआरचं हत्यार उपसलं। दोघांना समोरासमोर बसवून म्हणजे फ्लोरा नॅन्सी आणि राजशेखरय्या यांना समोरासमोर बसून त्यांची इन्क्वायरी केली, चौकशी केली। सीडीआरमुळे फ्लोरा नॅन्सीच्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या अफेअरची माहिती तेव्हा मग पोलिसांसमोर आली। प्रकाश बाबू हा फ्लोरा नॅन्सीचा मामा। फ्लोरा नॅन्सी आणि त्याचं कुटुंबियांनी लग्न लावून दिलं होतं। काही ठिकाणी किंवा काही जातींमध्ये, काही धर्मांमध्ये अशा पद्धतीनं मामा भाचीचं लग्न होतं। मामाच्या मुलीशीही लग्न करण्याची काहींमध्ये पद्धत आहे। तर तसंच हे प्रकाश बाबू आणि फ्लोरा नॅन्सीचं लग्न होतं। लग्नानंतर आर्थिक स्थैर्य यायला हवं म्हणून प्रकाश बाबू दुबईला नोकरीसाठी गेला होता। त्याच काळात फ्लोरा नॅन्सी एके ठिकाणी नर्स म्हणून कामाला लागली। तिथंच तिची आणि राजशेखरय्याची ओळख झाली। राजशेखरय्या आणि नॅन्सी फ्लोरामध्ये त्यावेळेस मैत्री आणि प्रेम झालं। पण मग अचानक प्रकाश बाबू दुबईवरनं परत आला। कर्नाटकात परत आलेल्या प्रकाश बाबू पासून फ्लोरा नॅन्सीला आपलं हे नातं लपवता आलं नाही। इथं प्रकाश बाबूनं एक गाडी विकत घेतली आणि ती गाडी तो चालवायचा आणि त्यातून उत्पन्न तो मिळवत होता। फ्लोरा नॅन्सी आणि राजशेखरय्याच्या अफेअरबद्दल जेव्हा प्रकाश बाबूला कळलं त्यानं फ्लोरा नॅन्सीला कन्व्हिन्स करायला सुरुवात केली। सगळ्यात आधी तर त्यानं फ्लोरा नॅन्सीला दुसऱ्या नर्सिंग होममध्ये कामाकरता शिफ्ट केलं। पण त्यानंतर प्रकाश बाबू आणि फ्लोरा नॅन्सी मधले वाद वाढले, खटके वाढायला लागले। आता राजशेखरय्या आणि फ्लोरा नॅन्सी यांच्या नात्यामध्ये मोठा अडथळा होता तो म्हणजे प्रकाश बाबू। त्यामुळे प्रकाश बाबूलाच रस्त्यातनं हटवण्याचा प्रयत्न या दोघांनी केला। प्रकाश बाबूला मारण्यासाठी फ्लोरा नॅन्सी आणि राजशेखरय्या यांनी एक प्लॅन केला। प्रकाश बाबूला सवय होती की रात्री झोपताना तो दररोज कारल्याचा ज्यूस प्यायचा। अर्थात फ्लोरा नॅन्सी त्याची पत्नी असल्यामुळे तिला या त्याच्या छोट्या मोठ्या सवयी सगळ्या माहिती होत्या आणि हा कारल्याचा ज्यूस सुद्धा बनवून द्यायची फ्लोरा नॅन्सी। त्यामुळे त्याच ज्यूसमध्ये सोलोपोज नावाचं औषध फ्लोरा नॅन्सीनं मिक्स केलं। सोलोपोज हे तसं प्रिस्क्रिप्शनवर मिळणारं औषध, झोप येण्यासाठी वापरलं जाणारं, गुंगी आणण्यासाठी वापरलं जाणारं हे औषध। पण या प्रिस्क्रिप्शनवर मिळणारं हे औषध फ्लोरा नॅन्सी आणि राजशेखरय्या यांनी मिळवलं, कारण ते दोघंही मेडिकल फील्डमधले होते। त्यामुळे त्यांना हे औषध मिळवणं काही कठीण झालं नाही। कारल्याच्या ज्यूसमधनं पोटात गेलेलं सोलोपोज या औषधामुळे प्रकाश बाबूला त्या दिवशी त्या रात्री गुंगी आली, पण तो पूर्णतः बेशुद्ध पडला नव्हता। इथं मात्र फ्लोरा नॅन्सीनं राजशेखरय्याला घरी सुद्धा बोलावून घेतलं होतं। आता प्रकाश बाबूला मारणं हाच त्या दोघांकडे पर्याय होता असं त्यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी प्रकाश बाबूचा गळा दाबून त्याचा खून केला। प्रकाश बाबूचा मृतदेह राजशेखरय्या आणि फ्लोरा नॅन्सीनं त्यानंतर प्रकाश बाबू जी गाडी चालवायचा त्या गाडीत घातला आणि जवळच्याच एका कालव्यात नेऊन तो टाकला। साधारणतः प्रकाश बाबू आणि फ्लोरा नॅन्सीच्या घरापासून हे अंतर 20 किलोमीटर एवढं असल्याचं म्हटलं जात आहे। कालव्याला त्या दिवशी पाणी फार नव्हतं, पण राजशेखरय्या आणि फ्लोरा नॅन्सीला वाटलं जेव्हा पाणी वाढेल त्यावेळेस ही डेड बॉडी पुढे वाहून जाईल आणि त्यामुळे कुणाला कळणार नाही की ही डेड बॉडी नेमकी कोणाची आहे। कालव्याला पाणी नसल्यानं तिथंच तो मृतदेह पाण्यात अडकून राहिला आणि त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला। ज्या दिवशी प्रकाश बाबू हरवला होता ती तारीख होती 15 जानेवारी। त्या दिवसापासून फ्लोरा नॅन्सी ही राजशेखरय्याच्या संपर्कात होती। प्रकाश बाबूचा मृतदेह सापडल्यानंतरही ती राजशेखरय्याशी बोलत होती। यावरून पोलिसांना तिचा संशय आला होता।
नाहीतर तिनं नवरा हरवल्याची तक्रार देताना मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अंत्यविधीवेळी अत्यंत हादरून गेल्याचं, रडत असल्याचं बरंच नाटक केलं होतं. पण शेवटी तिचं हे नाटक पकडलं गेलंच. प्रकाश बाबू सोबत नसताना राजशेखरय्याच्या प्रेमात फ्लोरा नॅन्सी पडली हे साहजिकच वाटू शकतं. पण तिच्याकडे डिवोर्सचा पर्याय होता. राजशेखरय्या सोबत मिळून तिनं प्रकाश बाबूचा खून तर केला, तेव्हा तिनं तिच्या प्रोफेशनचाही गैरवापर केल्याचं दिसतंय. खून केला पतीचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीही तिनं प्रयत्न केले. राजशेखरय्याला तिनं यासाठी मदत करायला भाग पडलं, किंबहुना या गुन्ह्यात त्यालाही सहभागी करून घेतलं. नाटक तर फ्लोरा नॅन्सीनं चांगलंच रचलं होतं आणि चांगलं केलंही होतं, पण ती फसली. ही घटना आहे 2020ची. पण 8 मे 2026ला म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वी कोर्टानं फ्लोरा नॅन्सी आणि राजशेखरय्याला फाशीची शिक्षा आणि 14 लाख रुपयांचा दंड सुनावलाय. कलम 302 अंतर्गत मर्डर आणि 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्यासाठी कोर्टानं त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. तसंच प्रकाश बाबूच्या भावाला फ्रान्सिसला 5 लाख रुपये कॉम्पेन्सेशन देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.